महिलांसाठीच्या आधीच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च, तरी लाडकी बहीण योजनेची गरज काय? योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची व्यवस्था कशी करणार? वित्त विभागाचा सवाल. लाडकी बहीण योजनेसाठी पैशांची तरतूद केली आहे. कोण अधिकारी काय बोलतो याची माहिती घेऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्तपणा, तिजोरीत पैसे नसताना योजनांची घोषणा कशासाठी? संजय राऊतांची टीका. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पटोलेंनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा. मनोज जरांगेंची मागणी. मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांसह षडयंत्र रचलं जात आहे. वातावरण बिघडवण्याची भूमिका कोणीही घेऊ नये. दीपक केसरकरांचं आवाहन. देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा केवळ जनताच देऊ शकते. ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया. भाजपने 288 जागा लढाव्यात. भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य. नारायण राणेंच्या वक्तव्याचं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मोदी शहांना लोकसभेत मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महिन्याभरातच भूमिका बदलली. महाराष्ट्र विरोधी भूमिका कोण घेत आहे शोधावं लागेल. संजय राऊतांची टीका. दोन 2014 मध्ये मोदी शहांसोबत होतात तेव्हा ते शत्रू नव्हते का? संजय राऊतांच्या टीकेनंतर संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर. राज ठाकरे 200 जागा लढवणार म्हणतात, मात्र निवडणुकीपर्यंत बदल होऊ शकतो. आकडे कमी होतील किंवा ऍडजस्टमेंट होईल. नारायण राणेंचं वक्तव्य. सांगलीत कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. कृष्णा नदी सध्या 39 फुटांवरून वाहते आहे, तर कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनावर पावसाचं सावट. भारताचे 117 पैकी 68 खेळाडू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार.